महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना फोडण्याचं काम भाजपनं केलेलं आहे। ज्या लोकांच्या हाताला धरून भाजप या ठिकाणी मोठं झालं त्यांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं। या घटनेकडे सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे तो कसं बघतो? 1995 साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार शिवसेना भाजप युतीचं आलं होतं। त्यावेळेस शिवसेना हा मोठा भाव होता आणि शिवसेनेच्या हाताला धरून भाजप महाराष्ट्रात मोठा झालेला आहे। आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदीला गुजरातचं मुख्यमंत्री ठेवताना सुद्धा आपण बघितलं असेल फोटो अजून सुद्धा व्हायरल होतो। तर त्यावेळेस सांगितलं होतं मोदी असेल तरच गुजरात टिकेल असं बाळासाहेबांनी मोदीची पाठराखण त्या काळी केली होती। भाजपच शिवसेनेच्या पोटाला धरून आलेला देशात व राज्यात असं सांगता येईल। आता राहिला विषय 43 माढा लोकसभा निवडणुकीला आपण 2024साठी सामोरं जात असताना मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून संपूर्ण माढा तालुक्यामध्ये गावभेटी कॉर्नर सभा चालू आहेत। परवा शरद पवार साहेबांची सभा झाली, उद्या परवा 28ला जयंत पाटलांची सभा टिमोणीमध्ये होत आहे, उद्धव साहेबांची सुद्धा सभा कुर्डवाडीमध्ये होण्याचं नियोजन चालू आहे। तर ही जी भाजपनं जी कायद्याचा संविधानाचा गैरवापर चालू केलेला आहे, म्हणजे ईडीचा गैरवापर करून सर्व आमदार फोडणे, शिवसेनेसारखा पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली आणि सरकार स्थापन केलं, हे सगळं असंवैधानिक आहे। आणि कुठेही महागाई गगनाला भिडलेली आहे। गॅस आणि पेट्रोल डिझेलचे दर 10 वर्षामध्ये दुपटीला गेलेले आहेत आणि 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर टाकतो असं त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं। सर्व 2022 पर्यंत संपूर्ण भारतात पक्की घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं। हे सर्व फेल ठरलेलं आहे आणि त्यामुळे येथील स्थानिक खासदार रणजित निंबाळकरनी तर पूर्ण पाठ फिरवलं आहे। 5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये कुठेही विकासाचं भरीव असं काम केलेलं नाही। त्यामुळे आता आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील, तुतारीचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस हाच विजयी होणार आहे संपूर्ण माढा तालुक्यातून आणि माढा लोकसभेतून त्यांना लीड आहे आणि टेंभुर्णी शहर सुद्धा त्याच पद्धतीनं लीड देईल अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।